पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी कोकणवाडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी कोकणवाडी चौकामध्ये डिजिटल बोर्डचे अनावरण पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आलं। आज राजमाता अहिल्यादेवींची जयंती महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये उत्साहात साजरी केली। एक कर्तृत्ववान महिला कशी तर आपण अहिल्यादेवीकडे बोट दाखवू शकतो। अनेक संकट घरात असताना सुद्धा एक सत्ता कशी चालवायची आणि विकास कसा करायचा हे दृष्टिकोन त्यांनी दिलेला आहे। आज महाराष्ट्रामध्ये कुठेही जाल कोणतंही मंदिर पाहाल त्या ठिकाणी राजमाताने त्या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आणि म्हणून सामाजिक जाण असलेले एक महिला त्यांना सर्व महाराष्ट्र देशभर त्यांना सन्मानाने पाहिजे। त्याची जयंती म्हणून आज सर्व समाज बांधव पण असतील इतर सर्वजण अत्यंत उत्साहात साजरी करतात। शिंदे साहेबांच्या काळामध्ये जे काही टेंडर झाले त्यांना स्थगिती दिलेली आहे। स्थगिती याचा अर्थ रद्द झाला असं म्हणता येणार नाही। ज्या काही त्यांच्या शंका कुशंका असतील निश्चित कोर्टासमोर सादर केले जातील आणि जर त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्याचा रिटेंडर केले जातील, परंतु त्याच्यामुळं प्रकल्प रद्द झाला असं म्हणणं चुकीचं आहे। शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईचा काल आदेश काढला जे तुमच्या मंत्रिमंडळात निर्णय झाला होता, पण यात एक गोष्ट अशी पाहायला मिळते की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या शेतकऱ्यांना 16,000 पेक्षा अधिक 2 हेक्टरसाठी जी निधी नुकसान भरपाई दिली होती आता ती कपात करून 8,000 वर आणण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांच्या निधीवर पण आता कपात होते नाही, त्याच्या संदर्भामध्ये मला कल्पना नाही, परंतु एक लक्षात घ्या की अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याला सरकार वाऱ्यावर सोडणार नाही आणि भरीव मदत देण्यासाठी आम्ही सुद्धा सरकारकडे आग्रह करू। सोन्याचं जे प्रकरण आहे सोनं तर सापडत नाही, मात्र आज पुन्हा एक आरोपी पकडला, दरोड्यात वापरली गेलेली कार पकडली, पण सोनं काही सापडत नाही। सोनं निश्चित सापडेल। आमच्या इथे जो दरोडा पडलाय त्या दरोड्यामध्ये ज्यांनी टीप दिली होती तो आरोपी पकडला गेलेला आहे। मी माझ्याकडे काल ज्याच्या घरावर दरोडा पडला होता ते लड्डा आले होते, त्यांच्याशी मी चर्चा केली। ते सोनं 5.5 किलोच्याच आसपास असावं असं त्यांचा सुद्धा त्यांनी जे दिलेलं आहे त्याच्यावर त्यांचं समाधान आहे आणि मला वाटतं त्या सोनं या चोरांनी जे चोरी केलंय ते कुणाकडे लपवलंय त्याचा शोध पोलीस घेत आहेत आणि 2 दिवसामध्ये त्या ज्यांच्याकडे सोनं आहे त्यांना निश्चित अरेस्ट केली जाणार। म्हणजे 5.5 किलोपेक्षा जास्त होतं तुमचं म्हणणं होतं, मग ते चुकीचं होतं की नाही? त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय तर त्याला ग्राह्य माना लागेल। त्यांनी 10-20 तोळे पुढे मागे होऊ शकतं असं त्याची शंका देते। बरं, ते 2023 मध्ये अंबादास दानवे यांनी एक यादी जाहीर केली होती, त्यात त्यांनी असं सांगितलं होतं की हे सगळे लोक हप्ता वसुली करतात। त्या यादीमधलाच माणूस आता तो योगेश या दरोड्यातला आरोपी आहे ज्याला अटक केली आहे, योगेश करते। मग असू द्या ना, जो कोणी असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि त्यांनी सांगण्याचं काय? मीच त्या टायमाला सांगितलं होतं की जो कोणी असेल आरोपी त्याला अटकही झालीच पाहिजे। मग तो कोणी असेल, कोणत्याही पक्षाचा असेल, कुठल्याचा कोणाशी संबंधित असेल, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हे आमचं स्पष्ट मत आहे। म्हणजे तुमच्या एका दावा होता की पोलीस या मिळालेले त्याला कुठेतरी शिक्कामोर्तब होतोय, कारण जर हे पोलिसांचे एजंट होते तर मग हेच आरोपी आहे याच्यावर शिक्कामोर्तब। आणखी थोडा वेळ वाट पहा, तुम्हाला नेमकं कोण त्याच्यामध्ये सहभागी आहे त्याचं नाव सुद्धा समोर येईल। पोलिसांचं नाव समोर येईल, त्याची चिंता करू नका। सोनं नक्की सापडेल, सोनं नक्की सापडणार, त्याच्यामध्ये चिंता नाही।